बोलतोय कसा, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते कुठं ना कुठेतरी आम्ही सर्वजण मिस करतोय. आणि परिवार तर आहेच, पण बारामतीकर सुद्धा दादांची काम करण्याची स्टाईल, लगेचच्या लगेच निर्णय घेण्याची क्षमता, फोन केला तर काम होणारच आणि होणार असेल तर हो आणि नसेल होणार तर नाही, ह्या सगळ्या आठवणी ह्या शेवटी आपल्याला येत असतात. आणि आता फक्त हातामध्ये एवढंच आहे की ज्या कुठल्या चांगल्या आठवणी असतील त्या मनामध्ये ठेवायचं आणि ज्या पद्धतीने ते काम करत होते तशाच पद्धतीने याच्या पुढं काम करण्याचा प्रयत्न करायचा, एवढं मात्र आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. दादा, जयदादांना आता विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं की 2029ला जयदादा बारामतीतून उमेदवार असतील तर त्यांचं म्हणणं होतं की कार्यकर्त्यांची जी इच्छा असेल तर त्यानुसार. नाही, शेवटी कार्यकर्ते आणि पक्षाची जी इच्छा असते आणि पक्ष जो निर्णय घेतो तो तिथं ऐकावं लागतं. त्यामुळे त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. पवार विरुद्ध पवार होणार का वाटतं? हे बघा, आता अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे, लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही आपल्याला नाकारता येणार नाही. लोकांची इच्छा आहे, लोकांचं मत आहे, जी शेवट दादांची इच्छा होते की पवार परिवार एकत्रित आला पाहिजे. परिवार म्हणून एकत्रित आला पाहिजे हे किती खरं असलं तर राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना कधी कधी चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कडक निर्णय घ्यावे लागतात, काही गोष्टींचा त्याग द्यावा लागतो. आता जर उद्या जाऊन परिवाराला एकत्रित द्यावं लागेल, आम्ही तर विरोधात आहोत, पण सत्तेतून काही लोकांना बाहेर येणं म्हणजे एक पक्षाला आमदारांकडे बघून आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांकडे बघून तो तसा सोपा निर्णय नाही. दादा, यालाच मुद्दा असा आहे, ज्या दादाची इच्छा होती दोन्ही राष्ट्रांनी एकत्र 29ला तशी परिस्थिती निर्माण झाली. मग ती परिस्थिती बघून मग आत्ता दावा ठोकला जातोय कशाचा? जयदादांकडनं की बारामती जागा आमच्याकडे राहावी, असं काय आहे का? नाही, आता त्यांचं पालं किती मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत. आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं. त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं. शेवटी झालं असं आहे की पवार विरुद्ध पवार व्हावं ही लोकांची इच्छा नाही, पण जे पवारांकडे बघत असताना चांगल्या दृष्टिकोनातून बघत नाही, पवार परिवाराचं लेगेसी त्यांनी केलेलं जे काही काम आहे, पवार साहेब दादांनी जे काही वलय उभं केलेलं लोकांना सेवा करून हे संपवावं असं अनेक राज्यकर्त्यांची तिथं इच्छा आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच वाटेल पवार विरुद्ध पवार झालं पाहिजे, पण लोकांना हे वाटत नाही. ह्या दोन गोष्टीमधला हा फरक आहे. विलिनीकरण होणार की नाही? दादा असताना विलिनीकरण होणार होतं, दादा असताना विलिनीकरण झालं असतं. मी तुम्हाला आत्ता आत्मविश्वासाने सांगतो 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते. आणि मग आता दादा आज नसल्यामुळे दादांची इच्छा ती होती आणि दादाच आज नसतील, दादा खऱ्या अर्थाने पुढाकार घेणारी व्यक्ती त्या परिवारातून होती नाही त्या पक्षातून होती, दादाच नसतील तर आज विलिनीकरणाचा प्रश्न हा उद्भवत नाही आणि निर्माण सुद्धा होत नाही. आम्ही प्रचाराला, आज अनेक लोकांचं म्हणणं आहे तुम्ही प्रचाराला का फिरताय? अरे आमची काहीतरी जबाबदारी दादांच्या प्रती. आज दादा नाहीत आपल्यात, त्यांचा ॲक्सिडेंट कसा झाला, काय झालं हे तर आम्ही शोधतो. जे पण दादा नसताना दादांकडे बघून पोटनिवडणुकीमध्ये लोकांनी निर्णय घेतला असला भावनिक दृष्टिकोनातून तिथं प्रचाराला येणं हे आम्हाला योग्य वाटलं. त्या व्यक्तीच्या प्रचाराला आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे. त्याचा अर्थ विलिनीकरण हे काही चर्चेत आहे नाही तर होणार असा त्याचा अर्थ निघत नाही. हे पूर्णपणे आमच्या सगळ्यांचा भावनिक निर्णय होता. पवार साहेबांनी जर तुम्हाला दबाव टाकला किंवा तुम्हाला जर संधी दिली बारामती विधानसभा, तुम्ही लढाल का? कुणी? पवार साहेबांची जर इच्छा असेल की रोहित पवारांनी बारामतीतून लढावी 2029 तर तुम्ही लढाल? आता जेव्हा विधानसभेचं गेलं इलेक्शन होतं, परिवारातल्या अनेक लोकांची अशी सुद्धा इच्छा होती जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होऊ नये. पण
ठीक आहे, निवडणूक झाली तर पवार विरुद्ध पवार विधानसभेमध्ये त्या ठिकाणी झालेलं आपण सर्वांनी बघितलं. त्यामुळे पुढं जाऊन पवार साहेबांची भूमिका अशीच असू शकते की ठीक आहे, पवार विरुद्ध पवार व्हायला नको पाहिजे, पण शेवटी हा राजकारणाचा भाग आहे. उद्या जाऊन काय होईल हे आज तरी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणार नाही. दादा, अजित पवारांची इच्छा होती की विलिनीकरण व्हावं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं. मग तुम्ही सत्तेत जाणार होता का अजित पवार बाहेर निघणार होते सत्तेत? तुम्ही दादांची भाषणं जर बघितली, तुम्ही जिल्हा परिषदची भाषणं बघा, नगर परिषदेची भाषणं बघा, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेची भाषणं बघा. त्यांनी कोणाच्या विरोधात भाषणं केली? भाजपच्या विरोधात भाषणं केलेली आहेत. भावनिक दृष्टिकोनातून दादांना जे एकत्रित यायचं होतं आणि कुठंतरी दादांची इच्छा होती की जो विचार अनेक वर्ष आपण जपला त्या विचाराला धरून आपल्या पक्षाची ताकद आपण इतकी वाढवायची की उद्या जाऊन आपण या महाराष्ट्राला अजून चांगल्या पद्धतीने सेवा मिळावी. आणि त्यांनी कधी बोलून दाखवलं नाही, पण नक्कीच आम्हाला असं वाटत होतं 29ला एवढी ताकद वाढवायची, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचे. म्हणजे अजित पवार सत्तेतून बाहेर पडणार होते. दादांमध्ये काय चर्चा झाली, म्हणजे आम्ही सत्तेत जाणार होतो का बाहेर येणार होतो, दादा रस्त्यावर येऊन लढणार होते, ही आमच्यातली चर्चा आहे. ती आज इथं बोलून त्याचा काही फायदा नाही. पण फक्त तुम्हाला एक अंदाज देण्यासाठी दादा जाण्याच्या आधीच्या 4 महिन्यामध्ये दादा कोणाच्या विरोधात बोलत होते हे तुम्ही त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. शिखर बँकचा काल निकाल आलाय, तुम्हाला तुम्ही clean असतील sheet किंवा मिळाली. क्लीन चिट मिळाली, तुम्ही असतील किंवा तनपुरे असतील. एक तर शिखर बँकेचा जो कुठला घोटाळा झाला होता असं लोक म्हणत होते, राजकीय दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बोललं जात होतं. ती जी कुठली FIR असेल, नाहीतर तुझी काही केस आहे, त्या केसमध्ये माझा तसा संबंध नव्हता. माझ्या वेळेस जेव्हा तो कारखाना विकला गेला तेव्हा तिथं राजकीय बॉडी नव्हती. शिखर बँक घोटाळा याची जी चर्चा चालू होती, ज्यावेळेस तिथं एक राजकीय बॉडी त्या शिखर बँकेवर बसली होती, त्या बॉडीने जे कारखाने विकले त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याबद्दलची चर्चा होती. मी जेव्हा कारखाना घेतला होता तेव्हा तिथं प्रशासक होता, माजी सेक्रेटरी देशाचे. पण फक्त मी सरकारच्या विरोधात बोलतोय. 800 किलोमीटर मी नागपूरला चालत गेलो, लोकांचे विषय मांडले, आणि हे नौखं पोरग आता सरकारच्या विरोधात मोठ्या नेत्याच्या विरोधात बोलतंय. त्याला एकदा आपण दाखवूनच देऊ या हेतूतून मला घाबरवण्यासाठी ईडीची कारवाई माझ्यावर झाली. पण कुठंतरी ते विसरून गेले की शेवटी हा मराठी माणूस आहे, न घाबरणार आहे. आम्ही झुकलो नाही, अडचणी आणण्याचा प्रयत्न केला, पण मग शेवटी आमच्याकडे दुसरा कुठला पर्याय नसल्यामुळे कोर्टात जेव्हा युक्तिवाद तिथे केला गेला तेव्हा तिथं कोर्टाने आम्हाला न्याय दिला आणि या विषयातून आम्हाला मोकळं केलेलं आहे. त्यामुळे ईडीची केस आता आमच्यावर त्या बाबतीतली कुठलीही नाही.